कधी-कधी एखादा दिवस इतका खराब जातो ना, की काय सांगू. आणि होतं तर होतं असं, की एका पाठोपाठ एक सगळ्या गोष्टी काही ना काय, काही ना काय खराबच होत राहतात. तुमच्यासोबत पण कधी असं झालंय का? तर इथं मी आमेऱ्याला शाळेत सोडून आलेली आणि घरी जाता-जाता उसाचा रस घेतला. कारण ऊन खूप लागत होतं आणि उसाचा रस प्यायची इच्छा झालेली माझी. तर तिथून मी नंतर अथर्वला घ्यायला गेलेली शाळेमध्ये, कारण शाळा पण सुटलेली होती. आणि आता असं वाटतंय, की थंडी संपलेली आहे आणि उन्हाळा चालू झालेला आहे. कारण खूप म्हणजे खूप गरम होतंय. आणि त्याच्यानंतरच सुरुवात झालेली काही ना काय, काही ना काय माझ्यासोबत वाईट घडायला. तर ते मी हळू शेअर करेलच. आणि इथं डायरेक्ट मी संध्याकाळी दूध आणायला आलेले बाहेर ते घेत होते आणि इथं ना यांच्या डेअरीमध्ये केक पण भेटतात. खूप छान केक होते ते. तर त्याच्यानंतर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट केलेला आहे. आमेऱ्याच्या शाळेमध्ये फायरलेस कुकिंग ॲक्टिव्हिटी होती. मी तर खरं ॲव्होकाडो टोस्टच बनवायला सांगणार होते. त्याच्यानंतर माझं असं झालं, की जे स्प्राउट्स असतात त्याचे चाट वगैरे बनवावं, स्वीट कॉर्नची चाट आणि असं करता फायनली मी इथं ब्रेड सँडविचवर येऊन पोहोचलेली आहे. सगळी तयारी मी तिच्यासाठी करून दिलेली होती. आपल्याला फक्त कटिंग वगैरे करून द्यायचं होतं. बाकी त्यांचं तेच शाळेत बनवणार होते. तर इथं मी अथर्वला ट्युशनवरून घेऊन येत होते आणि येता मी DIYला गेलेली आहे. मला काहीतरी फुलं वगैरे घ्यायची होती. डेकोरेशनचं थोडंसं सामान घ्यायचं होतं. आणि इतका सुंदर असा स्टॉक आलेला होता. व्हॅलेंटाईन डे स्पेशल अशा भरपूर गोष्टी आलेल्या होत्या DIYमध्ये. तर मी हे फुलं घेतलेली आहेत. मला ना हे सनफ्लॉवर होते ते खूप आवडलेले. पण त्याच्यामधले 2-3 फ्लॉवर्स होते ते निघून पडलेले वाटतं आणि ते सापडत पण नव्हते ना, तर मी तरी घेतले असते. तर हे जे 2 होते ते फुलं मी घेतलेले आहेत. अथर्व पण त्याच्यासाठी काहीतरी बघत होता आणि मी त्याला बोलले, की आपण नंतर येऊया. कारण तो काही ना काय, काही ना काय बिनकामाच्या वस्तू घेतच असतो. तर घरी आल्यानंतर आमेऱ्याचं असं होतं, की मी जे शाळेत बनवले ना, मी तुम्हाला पण बनवून चारणार घरी सगळ्यांना म्हणून. आणि खूप छान म्हणजे खूप छान असं सँडविच तिनं बनवलेलं होतं. अथर्वने तर आवडीनं 2 सँडविच खाल्लेले होते. त्याच्यानंतर रात्री ना हिची कंप्लेंट झाली होती. अथर्वबद्दल सांगत होते, की याला अभ्यासाचं वळणच नाहीये. हा नुसतं बिग बॉस, बिग बॉस करत असतो. भाऊचा धक्का करत असतो. तर इथं मी जेवणामध्ये कारले फ्राय बनवलेले होते. तेलामध्ये थोडंसं लसूण टाकलेला मी ठेचून आणि त्यातच कारले टाकलेले होते. त्याच्यामुळे कारल्याची टेस्ट छान लागते. तळलेले कारले त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून खाल्ले, की कारले खूप छान लागतात. भरलेली कारली पण खूप छान लागतात. तर माझ्या घरी ना माझे मुलं ताटामध्ये कोणतीही भाजी दिलं तरी खातात. असं नाही, की ही भाजी नको, ती भाजी नको असं काहीच नसतं त्यांचं. आणि त्याबरोबर मी भाकरी बनवलेल्या होत्या. भाकरीबरोबरच कारले तळलेले खूप छान लागतात. तर इथं गॅलरीतले जे झाडं होते, बरेच झाडं आहेत जे खराब वगैरे झालेले आहेत. मला चेंज करायच्या होत्या कुंड्या वगैरे, ते पण मी बघत होते. एखाद्या दिवशी सुट्टीचा वेळ काढून मी ते पण करून टाकेन. आणि इथं मी सारखं कंटिन्यू कारली खात होते. मी खूप दिवसानंतर बनवलेले होते. आधी मी अर्धा किलो कारली फ्राय केलेली होती, पण नंतर ते संपली आणि कमी पडले. त्याच्यानंतर मी परत थोडेसे कारले अजून फ्राय केलेले होते. आणि हे जे DIYमधून घेतलेले फुलं आहेत ना, मी सारखी त्यांच्याकडे बघत होती. खूप छान वाटत होते मला. तर त्याच्यानंतर घरी येताना हे माझ्यासाठी आईस्क्रीम वगैरे घेऊन आलेली, कॅडबरी पण घेऊन आलेली. कॅडबरी तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती आणि आईस्क्रीम ही खूप छान होती. मलाई कुल्फी अशी काहीतरी होती, ड्रायफ्रूटवाली होती. तर आम्ही सगळ्यांनी पण खाऊन घेतलेली आहे. अथर्वने पहिला आईस्क्रीम वगैरे खाल्लेला होता, पण परत तो नंतर कारली खायला बसलेला आणि तो मला बोलतोय, की इथं मुलगा कारले खातोय आणि तू माझ्यासमोर आईस्क्रीम दाखवून खातेस. अरे वाह! आणि हा होता माझा आजचा ब्लॉग.